हे बघा सगळे असे देवीची राखण. राजसवांचा फोन. देवीची राखण म्हणजे देवीला कोंबडा द्यायला जायचंय. रामकृष्णारी. आणि आता रात्री कल्याणावरून बसले 11ला. आम्ही इथे 2:30 वाजता पोहोचलो. आणि आम्ही असते मृग नक्षत्रामध्ये कोकणामध्ये राखण देतात. जे कोकणी लोक असतील रायगड जिल्ह्याची तर त्यांना माहिती असेल मृग नक्षत्रात राखण देतात. तर आम्ही आता चालले राखण द्यायला. हे बघा वहिनी खूप तयारीत आहेत. हे बघा इकडे काय ग बाई. एक, दोन, तीन. आम्ही तर काय करतो पाऊस पडायला बाहेर पडून बसतो मग मजा घ्यायची. आनंद. पप्पन टाळा माहिती द्या मला. हा टाळा मला गावाला घेऊ का हातात. नारळ घ्यायचे दिल्यानंतर घेऊ का हातात तिथपर्यंत. हर हर महादेव. बघा अशी राखण असते. चांग बोल. चलो ते परसोरातलं अंगण्यात जाताना नवीन कट्टाडा बांधला. हे आता इकडे आता अशाच. आणि एवढं हे पण नाही आणला. चावी कुठं आहे मग ते दर मोबाईल घेऊन जा. हो बरी आहे. तू कशी आहेस? अहो चला राखण द्यायला. आहे बघा मामींची तब्येत बरी नाही. युगाची तब्येत कारण गरमीतून त्यांनी चिकन वगैरे जास्त खाल्लं. चला चला. आम्ही आता गावाला आले म्हणा राखण द्यायची देवीची. आम्ही आता देवाची राखण द्यायला चालू आहे देवीची. तर मग नदीवरती पाणी घेण्यासाठी आलेले आहे इथे. आणि हे इथे माझं बालपण गेलेलं आहे. पार्लेगाव माझं माहेर. बघा पुढे नदी बघा मस्त आहे. आम्ही नेहमी इथून पाणी घेतो. पहिल्या आंघोळीला लहान मुलांना आमच्या पोरांना घेऊन यायचं इथे. कपडे धुवायला गाडी घेऊन मस्त वाटायचं गरमीमध्ये वगैरे. हा हायवे आहे. बॉम्बे टू गोवा हायवे नंबर 17. बापरे पाय दुखायला लागले. हे बघा हा बघा माझ्या भावाचा वर्ग मित्र. त्याची बहीण माझ्या वर्गात होती.
अशा गावाला आल्यानंतर भेटतात सर्व. हो हो नदीच्या पाण्याची चवच वेगळी लागते. इकडे वरती जायचंय आपल्याला. वरच्या साईडला देवी आहे आमची. ती देवी आहे नवसाला पावते हा. आणि आम्ही माहेर बसणे. आम्हाला कोणी त्रास दिला, काही मुद्दाम कळ काढली किंवा असं खोटेपणा केला तर आम्हाला न्याय मागायची गरज नाही. आमची देवी बरोबर न्याय देते आणि माहेर रोशनीच्या पाठी उभी असते. पण आता सध्या जाप हा, कारण ती कशी माहेर रोशनी रडली ना, पटकन आता का जाप मारून ठेवले का पटकन जायची धावत आणि अंगात येऊन सांगायची की माझ्या माहेर रोशनीला का त्रास दिलाय किंवा काय, आणि समोरच्याला त्रास व्हायचा. मग भले नवरा असू दे, सासर रोशनी असू दे, असं खाली असेल कोणाकोणाचं. आतमध्ये जाण्याचा मार्ग आहे. टोप बिप पकडून मागे एकदम ते धावत वगैरे पण येतात. नाही जाणार. हंड्यात घेऊन ओतून हंड्यात ओतून घ्यायचा. हा बरं कोणाचा आहे ते? अहो ती कामाला यायची बघा तिकडे बिलाऱ्यांक पहिली मंगल का काय ती? खाली हा, गोगावलेचा मंगलचा ना. गोगावली हा भीम्याचा. हा कोणतरी तोच ना तू गोगावले. हो का? भीम्याचा घराचं काम चालू. इथं नाहीत ती लोक. नाही घराचं काम चालू आहे त्यांच्या. भाजीवाला आलाय की काय? हे पोहा मामा इकडे. सोनूला म्हणा वर जाऊ नको. मस्त हे पार्लेवाडी आमचे गाव. माझा माहेर पार्ले. आणि त्या पार्लेवाडीची मस्त शिवाजी महाराजांचं बघा मंदिर, मूर्ती आणि मस्त चौकट बनवे. एवढी सीएनजी वर चढली बघा. कशाला आपण तिथं घेऊन यायचं. माझ्या वर्गातले डेंजरची सीट घेतला पाय फोटो. माझ्या व्हिडिओ बघत असतात. इथे येते नंतर त्याने दिलं असतं पाणी. हा बघ घर किती मस्त आहे ना. वारकरी आपली नदीची फणस गळलीच असतील. हे बघ नाही देत मामा कुसले. असा मार्ग आहे आणि हा आता आमच्या देवीचा आलेला आहे. इकडे मंदिर आहे आणि तिला काहीही चालत नाही. मंडप नको, लाईट नको, अशी आमची ही देवी आहे. बघा प्रदीप पवार, संदीप पवार हे दोघे भाऊ माझ्या वर्गातले. बघा हा माझा शाळेतला वर्गमित्र. म्हणतो मी शेतकरी राहिलो. शेतकरी तर केवढी बड्यामध्ये असतात, मस्त पैसेवाले असतात. पाणी नाही पियायचं फक्त शेतकऱ्यांनी, मग शेतकरी मजबूत असतो. सांगा तुम्ही याला. हा माझ्या वर्गातला बघा किती फरक. असं पहिलं टोपाला माजवलं पाहिजे. हे चुलीवर टोप ठेवला तर काय होत नाही. असं याच्यावरचं जेवण टेस्टी लागतं म्हणून पूर्वीची लोक हे असं करायचे बघा. आणि हंड्यातलं पाणी होता अंदाजाला हाताला. संदीप नाही आला. तो अंडा आला इकडं. डोळे बंद करून घे फुकताना. तुला डोळ्याला ते होईल. काय तर थांब. पूर्ण घे. बस 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 आधी बंद कर. अरे चला प्रत्येक वेळेला थांबा थांबा. रामकृष्ण हरी.
मी आता माहेरच्या देवीची राखण द्यायला आलेली आहे. तर माझं माहेर पार्ले आणि पार्ले वाडी म्हणजे गाव एकच वाडी. तर मी कल्याणची भजनी मंडळ, रामकृष्ण हरी भजनी मंडळ आणि हे आपले गावचे माऊली भजनी मंडळ आणि आमच्या देवीचे पुजारी. ते आता देवीचं आमचं महत्व काय ते सांगणार आहेत बघा. देवीचं महत्व असं आहे, प्राचीन काळापासून ह्या पार्ले गावामध्ये, पार्ले गाव तालुका पोलादपूर जिल्हा रायगड आणि ह्या महाराष्ट्र देशामध्ये पार्ले गावामध्ये एक छोटासा गाव आहे आणि त्या पार्ले गावामध्ये ही छोटीशी वाडी 40 घरांची वाडी आहे आणि ह्या वाडीमध्ये पार्ले गावामध्ये आमचे खोत पाटील भरपूर आहेत. पण ह्या देवीजवळ आम्ही आहे ते एक वतनदार म्हणून पवार घराणा आहे आणि त्या देवीची आम्ही सेवा करतो आणि ती सेवेतून लोकांना ही देवी पावते. अनेक लोकांना पावलेली आहे आणि अनेक लोक महाराष्ट्रातून येतात. आमदार खासदार सुद्धा ह्या देवीजवळ येऊन दर्शन घेतात. हा 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 माझं तिकडेच लक्ष आहे. आमदार खासदार सुद्धा येऊन इथे दर्शन घेतात आणि त्यांनाही पावन झालेली आहे. आणि साधा शंपल जरी माणूस आला त्यांना सुद्धा पावन होते. मुंबई ठाणा पुण्यावरून लोक येतात, साताऱ्यामधून सुद्धा येतात, बारामतीमधून लोक येतात आणि ह्या देवी लौकिक आमची असल्यामुळे ती लोकांना पावत असते आणि येऊन ती आनंदाने दर्शन घेतात. आणि ह्या पार्ले गावचा आम्ही पवार घराणा म्हणून आम्ही इथे सेवा करतो आणि मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हरी. देवीचं नाव कालकाई माता. सर नमस्कार. मित्रांनो, शेवटी आपण कोकणकर, वर्षाची राखण द्यायला आपल्याला यायलाच लागणार गावी. तर असंच आम्ही आज भावंड वगैरे आलोय राखण द्यायला, फॅमिली सगळे. तर आता आम्ही चाललोय थोडा वन एक्सप्लोर करायला. आम्ही खडतर असा रस्ता पार करून पोलादपूरच्या बाजारात दोघं. हा आहे राज दादा. अरे जाऊ द्या रे, समस्या आहे रे. ये सोनू दी बघतो थांब. सुपर्णा कलमकर. हाय. आणि हा आहे बंड्या उर्फ मिनेश सावंत. कुड्याची भाजी भेटेल. तर आता आम्ही थोडासा वरती आलोय. सपाटी तर नाही आणि याला नुसता फोटो काढायचे. काढू द्या रे, समस्या आहे रे. व्हिडिओ ब्लॉगिंग. तर तुम्ही काय करताय आता? हे आता राहिलेले केस ते का अशी भाजायची आणि असं हे जेवण एकदम टेस्टी लागते. देवाचा नैवेद्य हे अशी गावच्या आमच्या देवीच्या राखण असतात आणि हे राखणा मृग नक्षत्रामध्येच देतात. मृग नक्षत्र चालू झाला की कोकणामध्ये पद्धत आहे देवीची राखण घ्यायची. आपली वर्षाची राहिलेली राखण द्यायची असतात. आमच्या माहेरची कालकाई आहे ही आणि हिचं महत्व असं आहे की आम्हाला माहेरवाशींना कोणी त्रास देईल तर आधी हाकेला आमच्या धावते. आमची आई, आमची जन्मदाती एक आई आणि आमचा सांभाळ करणारी एक आई दुसरी. आमच्या पूर्वजांपासून जे आपण माहेरवसणी असेल सासरवसणी असेल ते दरवर्षी येऊन राखण देतात आणि हाकेला धावणारी आमच्या ही अशी आहे. कारण तिच्या लेकरांना जर त्रास झाला तर ती सहन करत नाही. कारण आम्ही रडला, आमच्या डोळ्यात पाणी आलं ना का ती हाकेला धावते. अशी आमची कालकाई म्हणून प्रसन्न होते आणि खूप फेमस आहे आमच्या इकडे. तरी बारामतीवरून वगैरे येऊन हे लोक राखण देतात. तुम्ही आजूबाजूचा परिसर बघा, तुम्ही सगळं ते बघा तिकडे दाखवा. सगळे कपडे बांगड्या वगैरे घंटा वगैरे सगळे आतमध्ये आहेत. इथले एकही वस्तू चोरीला जाणार नाही, सर्व ओपन आहेत. आणि आता इकडे भरलं म्हणून मी ते तिकडे खाली दाखवा. खाली दांडीवरती त्या साड्या तिकडे बांधलेल्या आहेत तसेच ठेवलेले. आणि ते शेड आहे ना, हे शेड आता भरत गोपालाने बांधून दिलं. पण इथे बघा, हे पण इकडे परिसर बघा, ते भरत गोपालाने शेड बांधलं पण तिच्या आवारात नाही पाहिजे. हे मधलं भाग दाखव, हे मधलं भाग कोंबड्या कापतात ते खालचं इथे. हे बघा, हे तिच्या दारापर्यंत ती बोली मला काहीच नाही पाहिजे. तुम्ही किती लाईट बसवा, लाईट पण फटाफट उडून जातात. म्हणून तिच्या आवारात काहीच नाही, लाईटचं पण नाहीये. लाईट तिच्या आवाराच्या बाहेर ते बघा तिकडे एक लाईट लावलेली आहे शेडला. तिकडे बाहेर शेड दाखव, शेडला कोपऱ्याला एक लाईट लावलेली आहे. तिच्या एवढ्या जवळच्या परिसरात काहीच नाही पाहिजे बोली. जे इकडे दाखव, इकडे
तिच्या परिसरात इकडे एवढी लोक तिचे चाहते आहेत की कोणी कोणी काय काय बनवणार आहेत, संगमरवरीचा बनवतील अशी देवी एवढी पावणारी आहे, नवसाला पावणारे. तिचं महत्व आहे, जागृत आहे. खूप लोक काही द्यायला आहेत, कुठून कुठून लोक येतात, पण तिचं साधं सिंपल पाहिजे म्हणते. स्वप्नात येऊन सांगते पुजाऱ्यांच्या, लाईट तुम्ही किती लावा, त्या लाईट फटकन जाणारच, पोल तुटणार आपोआप किंवा लाईट जाणार, असं तिचं महत्व आहे. तिला काही नको, जे साधेपणामध्ये किती लोक थकले लावून, शेड पण नाही, शेड स्वप्नात येऊन सांगितलं, शेड बांधलं, मांडव घातला, मांडव दुसऱ्या दिवशी मोडला, म्हणून मग ते शेड तिकडं कले लावतात. हे बघा इथे नंदी आहे छोटा, ह्या नंदीला कला लावतात की उजवा दे डावा दे, जर तुला काय हे इथं बांधलं तर चालेल का. हा नंदी आहे, ह्या नंदीवरती कले लावतात की बाबा उजवा दे डावा दे, तुला खाली शेड बांधलं तर चालेल का. तसं ते कले लावून ते शेड तिथं खाली बांधले गेलेलं आहे. तिच्या आवारामध्ये काहीच नाही चालत. आणि किती बघा इकडे सगळं तसंच आहे परिसर, घंटा वगैरे ते बघा, झूम घेतो, आणि सगळं बघा दगडीच आहे, घबरीत आहे. पण तिला सिंपल पाहिजे, असं काही नको दुसरं. सिंपल मध्ये राहणारच ती पावती अशी आमची देवी ही माहेरची देवी आमची कालकाई आहे. आणि एक किस्सा म्हणजे माझ्या लहानपणीचा मला आठवते की म्हणजे माझी आई मला सांगायची, आईच्या वडिलांच्या याच्यात ही घडलेली घटना आहे. मी माझ्या मुलींना सांगते, म्हटलं सांगेन चॅनलवरती बरेच दिवस, पण मी आता आले देवीच्या इथे, मला बोलायचं वाटतं कारण खूप आईचं महत्व आहे, अगदी पाणी आहे तिचं. तर गोंधळे आमचा ह्या डोंगर आहे, ह्या डोंगरामध्ये गबर आहे, ह्या गबरीमध्ये देवीचं स्थान आहे. आणि इथे वरती दुसरं गाव आहे. ते एक गोंधळी आमचा गोंधळाला गेलेला, गावचा गोंधळी आमचा गोंधळाला गेलेला, आणि येताना त्याला उशीर झाला की गोंधळावरून, आता त्यांचं कुटुंब जास्त होतं त्याच्यामुळे त्या गोंधळाला त्याला उशीर झाला, आणि रात्रीचं येणार म्हणून मग ते शिदा वगैरे घेऊन सगळं दक्षिणा घेऊन मग रात्रीचं येणार उशिराने. गावाला कसं 11-12 वाजले तरी सामसूम होतो, पण हे डोंगर पलटी करून, हा डोंगरामध्ये खाली गबर आहे, त्या डोंगर पलटी करून यायचं होतं त्याला. आता तुला प्रश्न पडला मी कसा येऊ, आणि पहिल्या गाड्या गोड्या नव्हत्या. त्यांनी आपल्याला आपल्या आईचं नाव घेतलं, काल काय यायचं ते, काल काय आहे बघ, मी ह्या रस्त्याने डोंगरातून चाललेलो आहे, पण माझं रक्षण तू करायचं, तुझ्या लेकराला तू घेऊन जायचं. आणि खरोखर तो येईपर्यंत नामस्मरण त्याचं चालू होतं, आई काल काय, आई रक्षण कर. ती त्याच्या पाठ रक्षण करत आलं, त्याला चाहूल लागली की माझ्या पाठी कोणीतरी आहे. घाबरून पण गेला, पण पाठी बघितलं नाही, त्यांनी सरळ चालत आला. आणि इथून बघा मी आता खाली दाखवते, तो खाली रस्ता आहे, हा रस्ता तिचा तिथून तिथे खाली गेला. तो झाडं दिसतात ना, त्या झाडांच्या तिथे तो त्या शेतामध्ये गेला आणि तिथून आवाज दिला आईने. त्या शेतामध्ये पोचला गोंधळी, त्या शेतामध्ये गोंधळी पोचला, आणि त्या आईने इकडे रस्ता धरला आणि बोलली, लेकरा पोचलास का सुखरूप. माझ्या अंगावर तिचा काटा आला. असं ती बोलली की लेकरा सुखरूप पोचलास ना, जा आता. आणि असं बोलून तेव्हा त्याने मागे बघितलं, आईने या रस्त्याला मार्ग पकडला. अंगावर माझ्या काटाला बघा, आणि हिरवी साडी पातळ नेसलेली आई आमची त्या लाईनला. तेव्हा त्या गोंधळाने समजलं. आणि गोंधळी गोंधळ करताना पण आईचाच धावा करतो, साल काय गोळ काय बहिराई गोंधळाला यावं, कारण तो गोंधळी आमच्या पहिल्या गावदेवींचा धावा करतो आणि मग गोंधळ उभं करतो. आणि असे आमची ही देवीचा महत्व आहे. सगळ्यांना अनुभव आलेला आहे, जे जे तुम्ही बोलाल ते ते पूर्ण करते. आणि कोणी थट्टा मस्करी करेल तर ते खूप त्याला नुकसानदायक आहे, म्हणून कोणी थट्टा मस्करी करू नये कमेंटवरती. मग बोलू नका असं का झालं, कारण आम्हाला खूप सगळ्यांना अनुभव आलेला. अशी आमची ही कालकाई माता आहे पार्लेची. असं नैवेद्य देवाचा आम्ही आता दाखवले. 10 एका राखण्याचे 5 नैवेद्य असतात, प्रत्येक देवाला दाखवले. आणि बघा असं सगळं प्रत्येकाला नैवेद्य खायला द्यायचं. ओ इकडे या तुम्ही, ओमकार प्रफुल, अरे थांबून ठेव मागलं. आम्ही पाणीवाला आहे. हा टीमचा राईट कॉर्नर बक्कासूर. तू काय रेडर आहेस ना? हा रेडर आहे. हा बघा, हा मेन आहे, हा बांधा आहे टीमचा. माई हाय कर.
नित्या कधी आलाच ना निवड करायचं पहिला फोन लाव. हा नक्की नक्की. सध्या चार आपली काय सध्या नाही आता मला कळलं सध्या तर कमिटी चार्ज त्यांच्याकडे आहे. काय असेल तर ते हा त्यांना आता ते नाही करून नक्की या नैवेद्य खायला. थोडा इतके भेटता